उपमहासंचालक राहुल मुंडके यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेतर्फे करण्यात आलाय। राहुल मुंडके उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार असताना त्यांनी हा भ्रष्टाचार केला असून त्याद्वारे आपल्या कुटुंबियांच्या नावे जमीन, घर, कंपनी घेतली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी केला आहे। राहुल मुंडके यांचे निलंबन करून त्यांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा यासाठी जन आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेतर्फे देण्यात आला आहे। जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो। नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे, तर फडणवीस साहेब या जनतेचा पैसा आहे, हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत आम्ही मागणी केलेली, त्यांची चौकशी झाली पाहिजे। एवढं प्रॉपर्ट्या, एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागले, मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचा कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं, म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने, आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलंय। तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर, मुख्यमंत्री महोदय, ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि SIT मार्फत त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे। बोललो ना मी, माझं जे लीगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा, ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार। विरार कॉरिडॉर आहे, जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे, कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतली आहे, त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी, शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडोचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे, सगळे आहेत ना, यांनी माहिती काढावं शासनाने। मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो।